यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सध्या काळी दिवाळी आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। गळ्यामध्ये भाज्यांच्या माळा घालत हे काळी दिवाळी आंदोलन केलं जात आहे। मदतीच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक केली गेली अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मांडलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। हॅलो, या निमित्ताने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची इडापिडा आणि फळीचं राज्य हो यासाठी आपला बोल जवाना, बोल किसाना, बोल महिला, बोल जैन, जोर से बोल, सीना तान के जोर से बोल, जोर से बोल। अरे ह्या काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारचं करायचं का? बोल जवाना, बोल किसाना, जोर से बोल, बोल महिला, बोल पुरुष, बोल धर्मीय। अरे महायुती सरकारच्या पहिल्याला, अरे महायुती सरकारच्या पहिल्याला, अरे महायुती सरकारचं करायचं काय? अरे महायुती सरकारचं करायचं काय? अरे शेतकऱ्यांची दिवाळी काळी दिवाळी करायला लावणाऱ्या महायुती सरकारचा, अरे शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणाऱ्या महायुती सरकारचा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं जात आहे। राष्ट्रवादीकडून सध्या इथं मी राजकारण आणू इच्छित नाही, पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाची पराकाष्ठा ही केली पाहिजे। पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आतापर्यंत दिसत नाही। त्यामुळं नाईलाजानं आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला लागला। मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडतंय हे दुःखद आहे, त्याच्यात अधिक भाषा नको। शेतकऱ्यांनी या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी 1 तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतोय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। तर सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी केली जाते। जिल्हाधिकारी कार्यालयावर पवारांच्या राष्ट्रवादीचं सध्या आंदोलन सुरू आहे। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। शिवानी, शिवानी माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडनं हे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या जे आहे त्यांची दिवाळी काळी चालली आहे असं सगळं म्हणत हे सगळे आंदोलनकर्ते थेट पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आहे आणि हे सगळे जे आंदोलनकर्ते आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात। आपण जर बघितलं तर इथे साधारण चेक आहेत, हे चेक जे शेतकऱ्यांनी दिलेत त्यांची फसवणूक केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच भाज्या आहेत त्या भाज्यांची माळ करून ते बसलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळे सरकारच्या विरोधात आंदोलन करताना दिसत आहे। मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवणूक केली आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा
काळी जाणार असल्याचं या सगळ्यांचं असं म्हणणं आहे. पण आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात असू देत किंवा बाकी काही परिसरात आहे हे दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती आणि दिवाळीचं त्यांना चांगली भेट द्यावी, सरकारनं त्यांचं कर्ज माफ करावं अशा सगळ्या मागण्या होत होत्या. मात्र याच सगळ्या गोष्टींमुळं आता कुठेतरी या सगळ्या शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या शेतकऱ्यांचं या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काळी दिवाळी म्हणून हे सगळं आंदोलन करतोय. आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? हे बघा, शेतकऱ्यांची या ठिकाणी म्हणजे साधी दिवाळी असती तरी समजू शकलो असं, पण ही काळी दिवाळी आहे. कारण की नुसतं पीक वाहून गेलं नाही तर शेतीच्या शेती वाहून गेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना पहिल्या दिवशी नका या ठिकाणी नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटमध्ये जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी, अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेनी दिला होता, तो पाळला नाही. त्याच्यामुळे आज या ठिकाणी सगळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि हे हवालदिल होत असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी महायुती सरकार जबाबदार आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये त्यामुळे याच मुद्द्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचंड आक्रमक झाली आहे. पुढची बातमी आपण पाहू.